नमस्कार मित्रांनो, मी आहे अजित सर आणि तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हायर सेकंडरी केमो कॅफे. मित्रांनो, या चॅनलमध्ये आपण डिस्कस करतोय 11वी-12वी केमिस्ट्रीचे काही महत्त्वाचे टॉपिक्स. सो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. हॅलो फ्रेंड्स, आपण डिस्कस करतोय 12वीतील महत्त्वाचं टॉपिक्स केमिकल कायनेटिक्स. या आधीच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण डिस्कस केलं आहे ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन अँड द मोलेक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन्स. त्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिली आहे, ती तुम्ही लिंक ओपन करून तो व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. सो टुडे इन दिस लेक्चर वी विल डिस्कस इंटिग्रेटेड रेट लॉ. आज आपण मित्रांनो इंटिग्रेटेड रेट लॉ डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो या आधीच्या लेक्चरमध्ये मला वाटतं पहिल्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं आहे डिफरन्शियल रेट लॉ. डिफरन्शियल रेट लॉ आपण काय केलं आहे, डिस्कस केलं आहे. समजा एखादी केमिकल रिॲक्शन तुम्हाला दिली असेल, ए गिव्ज प्रोडक्ट पी, देन त्याचा आपण रेट लिहितो इन टर्म्स ऑफ द कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट. रेट इज इक्वल टू मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ओके. सो दिस इज कॉल्ड डिफरन्शियल रेट लॉ. ह्याला डिफरन्शियल रेट लॉ असं म्हटलं जातं. So friends, differential rate law gives the information about the how the rate of the reaction is depends on the concentration of reactant. कशा प्रकारे रिॲक्शनचा रेट कॉन्सन्ट्रेशनवर, रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. पण त्याचं जर समजा तुम्ही इंटिग्रेशन घेतलं असेल तर ठराविक अमाऊंट ऑफ द रिॲक्टंट कन्झ्युम व्हायला त्या रिॲक्शनला किती वेळ लागेल हे आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉवरून लक्षात येतं. ठीक आहे. तसंच एखाद्या रिॲक्शनला कंप्लीट व्हायला किती वेळ लागेल हे पण आपण त्यावरून कॅल्क्युलेट करू शकतो. सो इंटिग्रेटेड रेट लॉ इज व्हेरी इम्पॉर्टंट इन केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्समध्ये तो फार महत्त्वाचा आहे. ठीक आहे. सो आपण डिस्कस करूया इंटिग्रेटेड रेट लॉ. सो फ्रेंड्स, व्हॉट इज इंटिग्रेटेड रेट लॉ? द इक्वेशन विच गिव्स द डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स अँड टाईम obtained by the integrating differential rate law is called integrated rate law. ठीक आहे. ज्या इक्वेशनमध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड टाईम याचं डायरेक्ट रिलेशनशिप मिळते, की जे आपण काय करतोय डिफरन्शियल रेट लॉ इंटिग्रेट करून मिळवतोय, त्याला आपण इंटिग्रेटेड रेट लॉ असं म्हणतो. ठीक आहे. सो द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी इंटिग्रेटेड रेट लॉ फाइंड आउट करू. ठीक आहे. नाव कन्सिडर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आपण एक फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कन्सिडर करू. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन A gives product. A gives product ही एक केमिकल रिॲक्शन आहे आणि ती फर्स्ट ऑर्डर आहे. ओके. द डिफरन्शियल रेट लॉ इज गिवन बाय. आपण यासाठी डिफरन्शियल रेट लॉ कसा लिहिणार बघा. रेट इज इक्वल टू minus d into concentration of A divided by dt is equal to k into concentration of A. सो इथे पॉवर 1 आहे, म्हणजेच ती फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. ठीक आहे. सो दिस इज अ डिफरन्शियल रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ए गिव्स प्रोडक्ट. नाव आपण थोडीशी रिअरेंजमेंट करू. ऑन रिअरेंजमेंट आता कोणती रिअरेंजमेंट करू आपण बघा. हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जे आहे ते इथे डिवाइड करू आणि हे डी टी जे आहे ते काय करू, इथे मल्टिप्लाय करू. ठीक आहे. आणि इथे मायनस साईन आहे ते आपण इथे घेऊ. ओके. सो इक्वेशन बघा काय होईल. डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू, आपण इकडचं मायनस साईन इकडे घेतोय, सो मायनस के इंटू डी टी. Okay, so this is
the rearrangement of the equation 1. Okay, on integrating above equation, with respect to limit concentration of A is equal to concentration of A naught at t is equal to 0 and concentration of A is equal to concentration of AT at t is equal to t, we get. Okay, we get. Okay, आपण इंटिग्रेशन घेऊ. So integration of d into concentration of A divided by concentration of A from concentration of A naught to concentration of AT is equal to, आता हा जो k आहे रेट कॉन्स्टंट आहे तो आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचा आणि मायनस साइन पण बाहेर घ्यायचं. सो मायनस के इंटू इंटिग्रेशन ऑफ डी टी फ्रॉम 0 to t. ओके, सो याचं इंटिग्रेशन जे आहे ते आपण इंटिग्रेशन का होणार बघा. सो याचं इंटिग्रेशन काय येईल बघा. इन ब्रॅकेट ln concentration of A from concentration of A naught to concentration of AT is equal to, याचं इंटिग्रेशन मायनस के, हे कॉन्स्टंट आहे ते आपण आउटसाइड द ब्रॅकेट घेऊ, इंटू ब्रॅकेट टी फ्रॉम 0 to t. ठीक आहे. नेक्स्ट आता याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपण काय करणार, इथे लोअर आणि हायर लिमिट पुटअप करणार. सो इथे येईल लॅन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT, हायर लिमिट पुटअप करायचं, मायनस लॅन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A नॉट, हे लोअर लिमिट आहे. इथे पण तसंच करायचं, मायनस के हे हायर लिमिट पुटअप करायचं टी मायनस 0 लोअर लिमिट पुटअप केलं आपण. ओके, सो इथे लॅन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT divided by concentration of A naught, okay, is equal to minus k into t. आता आपण हे मायनस साइन आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, मग मी काय करणार, हे इक्वेशन रिव्हर्स करणार. ठीक आहे. सो काय होईल बघा, लॅन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A naught अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT इज इक्वल टू k इंटू t. ओके, नाउ आता हे इक्वेशन जे आहे याला इक्वेशन नंबर आपण 2 लिहू. इक्वेशन नंबर ह्याला इक्वेशन नंबर 2 लिहू. ह्याला इक्वेशन द्यायची काही गरज नाही. ठीक आहे ना. आता पुढे काय करायचं आहे, नॅचरल लॉग जो आहे लॅन तो लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो कन्वर्टिंग लॅन इंटू लॉग टू द बेस 10 बाय मल्टिप्लाय करायचं आहे 2.303. सो याला 2.303 ने मल्टिप्लाय केलं की काय होणार, त्याचं लॉग टू द बेस 10 होणार. ओके, सो 2.303 log to the base 10 of concentration of A naught upon concentration of AT is equal to k into t. पुढे आपण k फाइंड आउट करू. सो k इज इक्वल टू t ने डिवाइड करायचं. सो 2.303 divided by t log to the base 10 of concentration of A naught upon concentration of AT. ओके,
So this is our final equation, equation number 3. So this equation 3 is the integrated rate law for the first order reaction. So this equation is the integrated rate law for the first order reaction. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे. सो एक इक्वेशन आहे. अजून पण अल्टरनेटिव्ह इक्वेशन्स आहेत, ती आपण आता फाइंड आउट करू. सो फ्रेंड्स, आपण हे इक्वेशन जस्ट फाइंड आउट केलं आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. अजून आपण 2 अल्टरनेटिव्ह इक्वेशन फाइंड आउट करणार. सो ती कशी फाइंड आउट केली जातात ते आपण स्टार्ट करू. ओके. सो फ्रॉम इक्वेशन 2 आपल्याला इक्वेशन, मी मगाशी इक्वेशन नंबर दिला होता, इक्वेशन नंबर 2. ते इक्वेशन का होतं बघा, लॅन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 इज इक्वल टू -K इंटू T. हे इक्वेशन नंबर 2 आहे. आता या इक्वेशनचं आपण अँटीलॉग घ्यायचं. टेकिंग अँटीलॉग ऑन बोथ साईड. दोन्ही साईडचा अँटीलॉग घेतला. काय येईल बघा, इथे आता अँटीलॉग घेतल्यानंतर हा नॅचरल लॉग कॅन्सल होणार, कारण लॉग अँटीलॉग ह्या दोन्ही कशा आहेत, रिव्हर्स आहेत, अपोजिट आहेत, त्यामुळे ते कॅन्सल होतात. त्यामुळे इथे तुम्हाला फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 येईल इज इक्वल टू, आता याचा अँटीलॉग घेतल्यानंतर अँटीलॉग येणार e⁻⁻k इंटू T. ठीक आहे. सो थोडीशी आपण अजून रिअरेंजमेंट करू. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT इज इक्वल टू, हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 जो आहे तो इथे मल्टिप्लाय करायचा. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 इंटू e⁻⁻kt. सो दिस इज द सेकंड अल्टरनेटिव्ह इक्वेशन, इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. काही वेळा एक्झाममध्ये तुम्हाला हे प्रूव्ह करायला विचारतात. प्रूव्ह दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 इंटू e⁻⁻kt. मग ह्या इक्वेशनपर्यंत जायची गरज नाही. जे आपण इक्वेशन सेकंड लिहिलं होतं, हे इथून पुढे काय करायचं, सॉल्व करायचं, त्याचा अँटीलॉग घ्यायचा आणि फायनली हे इक्वेशन डिराईव्ह करायचं. ठीक आहे. सो नेक्स्ट, नाउ लेट small a mole per dm cube be the initial concentration of A at t is equal to 0. हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन समजा आपण काय केलं, कन्सिडर केले. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण घेतो जनरली कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 हे घेतो, पण इथे या नवीन इक्वेशनसाठी आपण काय केलं आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन स्मॉल ए घेतले. ओके. अँड स्मॉल x मोल पर dm क्यूब be the concentration of A that decrease during टाइम t. ओके. सो स्मॉल x हे आपण काय केलं आहे, कन्सिडर केलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, जे काय होते, डिक्रीज होते. बरोबर ना. आता तुम्हाला इथे मी बघा लिहितो आहे, सुरुवातीला आपण जनरली काय कन्सिडर करतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 ॲट t इज इक्वल टू 0 फॉल इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT ॲट t इज इक्वल टू 0, असं आपण जनरली कन्सिडर करतो. कितीने हे कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होते ते आपल्याला आपण कन्सिडर करत नाही, घेत नाही. पण या केससाठी आपण काय केलं आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A घेतलं आहे ॲट t इज इक्वल टू 0 आणि ते फॉल कितीने होतं आहे, x या एवढ्या कॉन्सन्ट्रेशनने डिक्रीज होते. मग इथे जे कॉन्सन्ट्रेशन असेल
ॲट टाईम टी इज इक्वल टू 0 हे काय असणार ए मायनस एक्स असणार. ए मायनस एक्स आहे. इथे कितीने डिक्रीज होतं आहे ते आपण सुरुवातीला घेतलं नव्हतं, त्यामुळे आपण इथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी ॲट टी इज इक्वल टू टी असं कन्सिडर केलं होतं. आता इथे टी इज इक्वल टू, इथे पण मी टीच येणार, पण इथे आपण काय कन्सिडर केलं आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ॲट टी इज इक्वल टू 0 हे काय ए आहे आणि डिक्रीज होणारं कॉन्सन्ट्रेशन आहे ते एक्स आहे. सो ॲट टी इज इक्वल टू टी कॉन्सन्ट्रेशन काय असणार, ए मायनस एक्स असेल. ओके, सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दॅट रिमेन अनरिॲक्टेड. ओके, द कॉन्सन्ट्रेशन of A that remain unreacted at time t would be काय असेल, A minus x मोल पर dm क्यूब, मोल पर dm क्यूब. ओके, सो हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगितले. नाव इक्वेशन 3 बिकम, आता इक्वेशन 3 कोणतं आहे हे बघा, हे इक्वेशन 3 आहे. के इज इक्वल टू 2.303 बाय टी लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी. हे इक्वेशन 2 आहे, बरोबर ना. मग ह्या इक्वेशनमध्ये पुटअप केलं या व्हॅल्यूज, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टी इज इक्वल टू टी. तर काय इक्वेशन होईल बघा, के इज इक्वल टू 2.303 बाय टी लॉग टू द बेस 10 ऑफ, आता इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण ए घेतलं आहे आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन होतं आहे ए मायनस एक्स. सो दिस इज द सेकंड अल्टरनेटिव्ह इक्वेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, सो तुम्हाला हे पण काही वेळा एक्झामला विचारलं जातं. प्रूव्ह दॅट के इज इक्वल टू 2.303 बाय टी लॉग टू द बेस 10 ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. सो काय करायचं, इथपर्यंत सॉल्व करायचं आहे फ्रॉम स्टार्ट टू दिस एंड आणि नंतर हे कन्सिडर करायचं. ओके, आणि इथे व्हॅल्यू पुटअप करायचं, तुम्हाला फायनल इक्वेशन मिळणार. सो दीज आर द 3 डिफरंट integrated rate law equations for the first order reaction. I think ही इक्वेशन कशी फाइंड आउट केली हे तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता, त्याचा आन्सर मी नक्की देईन. सो मित्रांनो, या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून आम्हाला व्हिडिओ तयार करत असताना या तुमच्या लाईक आणि शेअरचं मोटिवेशन मिळेल. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आता आपण डिस्कस करतो हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सो व्हॉट इज हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन? द हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन इज द टाईम रिक्वायर्ड फॉर द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू फॉल टू 1/2 ऑफ इट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 1/2 फॉल व्हायला जो काही रिॲक्शनला टाईम लागेल त्याला आपण हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन असं म्हणतो. ठीक आहे. सो आपण हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन फर्स्ट ऑर्डरसाठी कॅल्क्युलेट करू. सो हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, त्यासाठी तुम्हाला इंटिग्रेटेड रेट लॉ घ्यावा लागेल. ठीक आहे. सो द इंटिग्रेटेड rate law for the first order reaction is K is equal to 2.303 by T log to the base 10 of concentration of A naught upon concentration of AT. ठीक है. So where in bracket A naught is the initial concentration of the reactant A
at time t is equal to 0, and in bracket A T is the final concentration of the reactant A at time t is equal to t. Okay. Suppose concentration of A is fall to its 1/2 at t is equal to t by 2, sorry, t 1 by 2. Okay, that is concentration of AT is equal to concentration of A by 2 and T is equal to T1 by 2. The above equation become आता इथे समजा एचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते फॉल होते टू इट्स 1/2, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट बाय 2. ओके, ॲट टी इज इक्वल टू 1/2. त्यामुळे जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे ते तेच राहणार, पण फायनल कॉन्सन्ट्रेशन जे आहे ए टी ते काय होईल ए नॉट बाय 2 अँड टी इज इक्वल टू काय होणार टी 1/2. कारण इनिशियल टू काय होते ते 1/2 फॉल होते, नॉट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी. ओके, ॲट टी इज इक्वल टू 1/2. सो हे इक्वेशन काय होईल बघा, के इज इक्वल टू 2.303 by t 1/2. Okay, into log to the base 10 of concentration of A naught divided by concentration of AT किती आहे जे फॉल होते टू 1/2 of its initial concentration. So concentration of A naught by 2. Okay, equal to 2.303 by T1/2 log to the base 10 of. आता हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट काय होणार कॅन्सल होणार आणि हे 2 मल्टिप्लाय होणार, वरती जाणार, न्यूमरेटरला जाणार. ठीक आहे. सो लॉग टू द बेस 10 ऑफ 2. आता 2चा जर लॉग घेतला असेल तर तो आपल्याला लॉग किती येतो, लॉग टेबलमध्ये आपण तो कॅल्क्युलेट करायचा. 1/2 0.3010 हा त्याचा लॉग येणार. ओके, सो मल्टिप्लाय केल्यानंतर इज इक्वल टू 0.693 बाय T1/2. सो के इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळाली 0.693 बाय T1/2. आपण काय करतोय, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फाइंड आउट करतोय. सो T1/2 half life of first order reaction is equal to 0.693 by K. Okay, so this is called the half life of the first order reaction. Okay, so here's the equation आहे. This equation is called half life of first order reaction. ओके, सो हे जे इक्वेशन आहे हे फार महत्त्वाचं इक्वेशन आहे. यावर तुम्हाला एक्झाम्पल पण एक्झामला विचारले जातात. सो आपण ती एक्झाम्पल्स नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार, सॉल्व करणार आहोत. सो त्यासाठी हे इक्वेशन फार महत्त्वाचं आहे. कसं डिराईव्ह केलं आहे बघा, आपण सुरुवातीला जो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जो इंटिग्रेटेड रेट लॉ आहे तो घेतला आहे की जिथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट इज इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे एचं ॲट टी इज इक्वल टू 0 आणि ते फॉल होते टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी ॲट टी इज इक्वल टू 0. पण आपण हे इथपर्यंत आता फॉल करत नाही आहोत, तर ह्याच्या हाफ कॉन्सन्ट्रेशनपर्यंत फॉल करतो आहे. म्हणजेच इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जे आहे किंवा रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्याच्या इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ फॉल होते.
ओके, मग त्याचा जो टाईम पिरियड असेल टी इज इक्वल टू तो सुद्धा काय असणार, T1/2 असणार, टी हाफ असणार. ओके, त्यामुळे जे फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0/2 घ्यायचं आहे ॲट टी इज इक्वल टू T1/2. सो ते इक्वेशनमध्ये पुटअप करायच्या व्हॅल्यूज आणि हे फायनली आपण काय करायचं, सॉल्व करायचं. ओके, सो लॉग घ्यायचा टूचा लॉग जो आहे तो 0.301 येईल. त्याने मल्टिप्लाय करायचं 0.693 येईल आणि हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फाइंड आउट करायचं. ओके, T1/2 इज इक्वल टू 0.693/K. ओके, सो फ्रेंड्स आता आपण डिस्कस करतोय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ग्राफिकली पण प्रूव्ह केली जाते आणि ती कशी केली जाते आपण डिस्कस करू. समजा ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, ए गिव्ज प्रोडक्ट, तर त्याचा डिफरन्शियल रेट जो आहे तो असा लिहितो आपण -d इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय dt इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए प्लस 0. मी इथे +0 लिहिलं आहे, इक्वेशनमध्ये काहीही फरक पडत नाही जरी तुम्ही +0 लिहिलं असेल तरी. ठीक आहे, आता हे इक्वेशन आहे ते सिमिलर टू मॅथमॅटिकल इक्वेशन y इज इक्वल टू mx प्लस c where y is equal to -d into concentration of A divided by dt, m is equal to k, x is equal to concentration of A, c is equal to 0. ओके, आता आपण काय करूया, वाईज एक ग्राफ प्लॉट करूया. हा जो ग्राफ आहे तो y अगेन्स्ट x आपण ग्राफ प्लॉट केला आहे. ओके, सो y इज इक्वल टू -d इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय dt आहे आणि x इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आहे. याचा अर्थ हा जो ग्राफ आहे तो ग्राफ ऑफ -d इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय dt अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आहे. ठीक आहे, सो तुम्हाला ग्राफ आहे तो असा स्ट्रेट लाईन मिळेल पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, सो इथे व्हॅल्यू 0 आहे, सो c इज इक्वल टू, इथे c ची व्हॅल्यू आहे, सो c इज इक्वल टू 0. आणि तुम्ही जर ग्राफ जो आहे तिथे जी स्ट्रेट लाईन आहे त्याचा स्लोप घेतला असेल तर स्लोप इज इक्वल टू काय येणार, के येणार. ठीक आहे, स्लोप इज इक्वल टू m असतो या स्ट्रेट लाईनचा, सो m इज इक्वल टू के आहे, सो स्लोप इज इक्वल टू के येणार. सो दिस इज द फर्स्ट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, सो हे फ्रेंड्स दुसरं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. ओके, सो आपण इक्वेशन घेतलं आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं. K is equal to 2.303/T log to the base 10 of concentration of A0 upon concentration of AT. Okay, so this is the integrated rate law equation. On rearrangement, ह्याची रिअरेंजमेंट केली, काय केलं बघा, T ने इथे मल्टिप्लाय केलं आणि 2.303 ने डिवाइड केलं. ओके, सो KT अपॉन 2.303 इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. ओके, त्यानंतर पुढे काय केलं आहे, हे डिवाइड आहे ते मायनस होणार. ठीक आहे, त्यानंतर लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT आपण फाइंड आउट केलं आहे, तो इकडे या साईडला घेतला लेफ्ट हँड साईडला, सो हे राईट हँड साईडला जाणार, त्यामुळे मायनस होणार, प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. ओके, नाउ दिस इक्वेशन इज सिमिलर टू y इज इक्वल टू mx प्लस c. हे इक्वेशन हे जे आहे ते या मॅथमॅटिकल इक्वेशनशी सेम आहे, बरोबर ना. नो, where y is equal to log to the base 10 of concentration of AT, m is equal to -k upon 2.303, x is equal to t and c is equal to log to the base 10 of concentration of A0. ओके, आता आपण काय करतोय, ग्राफ प्लॉट करतोय की ओकेला इथे बघा लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT वर्सेस टाईम t. ओके, हा जो ग्राफ आहे तो तुम्हाला असा स्ट्रेट लाईनमध्ये मिळतो आणि जर तुम्ही तो ग्राफ एक्स्ट्रापुलेट केलात तर इथे y ॲक्सिसला इंटरसेप्ट होतो, विच गिव्स द व्हॅल्यू ऑफ लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. ओके, अँड द स्लोप ऑफ दिस लाईन इज इक्वल टू -k अपॉन 2.303. ठीक आहे, सो दिस इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. दिस इज सेकंड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. नाउ वन मोर इज देअर, थर्ड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. सो फ्रेंड्स, हे थर्ड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. आपलं इक्वेशन आहे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज K is equal to 2.303 upon T log to the base 10 of concentration of A0 upon concentration of AT.
थोडंसं आपण इक्वेशन रिअरेंज केलं आहे. काय केलं, हे टी हा टी जो आहे तो इकडे मल्टिप्लाय केला आणि 2.303 काय केलेत आपण डिवाइड केलेत. सो आपल्याला हे इक्वेशन मिळालं प्लस 0. Now this equation is similar to y is equal to mx plus c. बरोबर. Now here y is equal to log to the base 10 of concentration of a naught upon concentration of 80, x is equal to t, m is equal to k upon 2.303 and c is equal to 0. Okay. Now if you plot a graph of log to the base 10 of concentration of a naught upon concentration of 80 versus time, then you will get a straight line graph passing through this origin. Okay, and the slope of line is equal to k upon 2.303. स्लोप जो आहे तो आपल्याला k upon 2.303 मिळेल. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे. ओके. सो फ्रेंड्स, आपण आता डिस्कस करतो इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर गॅस फेज रिॲक्शन. आता समजा एखादी गॅसियस फेज रिॲक्शन असेल आणि त्याची ऑर्डर फर्स्ट ऑर्डर असेल, तर त्यासाठी जे इंटिग्रेटेड रेट लॉचं एक्सप्रेशन आहे ते कशाप्रकारे चेंज होतं ते आता आपण काय करू, डिस्कस करू. ठीक आहे. कन्सिडर अ गॅसियस फेज रिॲक्शन ए गिव्ज बी प्लस सी. हा जो रिॲक्टंट आहे ए आणि जे प्रोडक्ट आहेत ते गॅसियस फेजमध्ये आहेत आणि ही जी रिॲक्शन आहे ती फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. ठीक आहे. नाउ सपोज initial pressure of A be Pi. This I represents the initial that decrease by x with the time t. Okay. आता आपण इनिशियल प्रेशर जो आहे एचा तो Pi घेतला आहे आणि स्लोली तो डिक्रीज होतो आहे बाय एक्स ॲट टाईम टी. ॲट टाईम म्हणजे या टाईमला एवढा काय होतो आहे, प्रेशर डिक्रीज होतो आहे. सो द प्रेशर ऑफ रिॲक्टंट ए ॲट टाईम टी इज इक्वल टू, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, आपण इंटिग्रेटेड रेट लॉ कॅल्क्युलेट करतो आहे. त्यासाठी इनिशियल प्रेशर आणि प्रेशर ॲट टी ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहिजेत, त्या पुटअप करायचं इक्वेशनमध्ये आणि इक्वेशन एक्सप्रेस करायचे. सो इनिशियल प्रेशर आपण घेतलं आहे Pi, पण आपण काय करतो आहे, प्रेशर ऑफ ए ॲट टाईम टी कॅल्क्युलेट करतो आहे. तो प्रेशर ऑफ ए किती आहे बघा, PA इज इक्वल टू PI मायनस एक्स. बरोबर ना. ॲट टाईम टी एक्स अमाऊंट ऑफ जो प्रेशर डिक्रीज होतो आहे, त्यामुळे जो एचा प्रेशर असेल ॲट टाईम टी इज इक्वल टू PI मायनस एक्स, इनिशियल मायनस फायनल. ओके. याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊ. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. ओके. एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी केली जाते बघा. द प्रेशर ऑफ द प्रोडक्ट बी अँड सी ॲट टाईम TR, PB इज इक्वल टू PC इज इक्वल टू एक्स. दोन्ही प्रेशर सेमच आहेत आणि ते किती आहेत, एक्स आहेत. कारण एक्स अमाऊंटने काय होतो आहे, प्रेशर रिॲक्शनचा डिक्रीज होतो आहे. त्यामुळे प्रोडक्टचे जो प्रेशर असणार आहे तो सेम असणार आहे. ज्या रेटने रिॲक्शनचा जो प्रेशर डिक्रीज होतो आहे तोच प्रोडक्टचा काय असेल, प्रेशर असेल. ओके. समजा एक असा चेंबर आहे, इथे पिस्टन आहे, कंटेनर आपण म्हणू, आपण थर्मोडायनॅमिकमध्ये बऱ्याच वेळा कन्सिडर केलं आहे. आणि ही जी रिॲक्शन आहे ए गिव्ज बी प्लस सी या कंटेनरमध्ये कॅरीड आउट केली जाते. स्लोली प्रेशर डिक्रीज होतं आहे, पिस्टन स्लोली डाऊन होणार. कोणत्या रेटने डाऊन होणार किंवा त्याचा प्रेशर काय असेल, डिक्रीज होत असताना त्याचा रेट हा एक्स असेल. ठीक आहे. त्यामुळे प्रोडक्ट बी आणि सी यांचा जो रेट आहे, डिक्रीजिंग रेट किंवा डिक्रीज होणारा प्रेशर आहे तो काय असणार, एक्स असणार. ठीक आहे. नाव द टोटल प्रेशर ॲट टी इज देन. आता टोटल प्रेशर कॅल्क्युलेट करायचा. मग टोटल प्रेशर कसं कॅल्क्युलेट केला जातो, सो टोटल प्रेशर इज इक्वल टू P इज इक्वल टू PA प्लस PB प्लस PC. तिन्ही जे कंटेंट आहे, आपण कॉन्स्टिट्युएंट आहेत, रिॲक्टंट आणि जे प्रोडक्ट आहेत, त्याचा टोटल प्रेशर काय करायचा, कॅल्क्युलेट करायचं. ओके. त्यानंतर आता PA प्रेशर ऑफ ए आपण इथे ऑलरेडी काय केलं आहे, इथे घेतलं आहे बघा. प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू PI मायनस एक्स अँड प्रेशर ऑफ बी अँड सी आर सेम, एक्स. सो प्लस एक्स प्लस एक्स. सो PI minus x plus x plus x. So x is get cancel. So total pressure P is equal to PI plus
एक्स. तो एक्स इज इक्वल टू, आपण एक्स इज इक्वल टू कॅल्क्युलेट करू. एक्स इज इक्वल टू पी मायनस पी आय. ओके, हे इक्वेशन नंबर 2 आहे. नाव सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 वी गेट. आता जो प्रेशर ऑफ ए आहे त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपण काय केली, पुटअप केली. सो प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू पी आय मायनस पी मायनस इन ब्रॅकेट पी मायनस पी आय. ओके, हे ब्रॅकेट आपण सॉल्व केलं आहे. पी आय मायनस पी प्लस पी आय. ओके, सो देर आर 2 पी आय. इनिशियल प्रेशर बघा 2 आहेत. सो पी ए इज इक्वल टू 2 इंटू पी आय मायनस पी. सो दिस इज द प्रेशर ऑफ ए ॲट टाईम टी. बरोबर ना. ॲट टाईम टी प्रेशर ऑफ ए काय असेल, पी ए इज इक्वल टू 2 पी आय मायनस पी. आता आपल्याला दोन्ही प्रेशर मिळाले. इनिशियल प्रेशर आहे अँड प्रेशर ऑफ ए ॲट टी दोन्ही मिळालेत. आपण काय करणार आता इक्वेशनमध्ये पुटअप करणार. सो नेक्स्ट हे इक्वेशन आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज के इज इक्वल टू 2.303 बाय टी लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी. ठीक आहे. द कॉन्सन्ट्रेशन नाव एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ द प्रेशर. आता ही रिॲक्शन गॅसियस फेजमध्ये आहेत. रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे गॅसियस आहेत. त्यामुळे आपण काय करणार, ही जी कॉन्सन्ट्रेशन आहेत इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे जे एचं आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे ते प्रेशरमध्ये एक्सप्रेस करणार. ठीक आहे. सो दस मग काय होणार बघा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू पी आय ॲट टी इज इक्वल टू 0 होईल. अँड फायनल कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी इज इक्वल टू पी ए is equal to 2 pi minus p. Okay, now substituting this equation 3 we get हे जे ह्याच्या व्हॅल्यूज आहेत त्या इक्वेशन 3 मध्ये पुटअप केल्या. आपल्याला इक्वेशन मिळालं के इज इक्वल टू 2.303 बाय टी लॉग टू द बेस 10 ऑफ पी आय अपॉन ट्वाइस पी आय मायनस पी. ओके, सो वेअर पी इज द टोटल प्रेशर ऑफ रिॲक्शन मिक्सचर. हा जो पी आहे तो टोटल प्रेशर आहे. प्रेशर ऑफ ए, प्रेशर ऑफ बी अँड प्रेशर ऑफ सी ॲट टाईम टी. ठीक आहे. सो दिस इज द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर गॅसियस रिॲक्शन. ठीक आहे. सो हे हा पण फार महत्त्वाचं आहे. आपल्याला नवीनच सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केला आहे इन 2020. ओके. सो फ्रेंड्स, आपण इथे स्टॉप करतोय. या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं आहे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, देन द हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, देन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन अँड द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द गॅसियस फेज रिॲक्शन. ओके. सो ह्या पॉईंटवर बऱ्यापैकी एक्झामला तुम्हाला एक्झाम्पल्स विचारली जातात. ती एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक